नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। गोदावरीची पूरपरिस्थिती कायम आहे। रामकुंडावरील छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले। नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर पेठ, सुरगाणा या तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत। जिल्ह्यातील 24 पैकी 8 धरणातून विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरण हे 80% भरले आहे। धरणातून 8100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। नाशिकच्या मालेगावात पाण्यात अडकलेल्या 12 ते 13 जणांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अजूनही प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान अडकलेल्या तरुणांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढलं जाणार आहे। मालेगाव तालुक्यातल्या सवनगाव शिवारात गिरणा नदीत काल हे तरुण मासे पकडण्यासाठी गेले होते। त्यानंतर पाण्याचा विसर्ग वाढवल्याने हे तरुण अडकून पडले होते। धुळ्याहून एसडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी कार्यरत आहे। तब्बल 15 तासांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील सवनगाव येथे काही तरुण मासेमारीसाठी गेलेले होते। मात्र अचानक नदीचा प्रवाह वाढल्याने या ठिकाणी एक साधारण 10 ते 12 तरुण अडकलेले आहे पाण्याच्या प्रवाहामध्ये। आपण बघू शकतो हे नदीतील हे दृश्य आहेत। या ठिकाणी जे आपल्या समोर जे टेकड दिसतं या टेकडावर जे 10 ते 15 लोक आहेत हे जे आहे ते पाण्यामुळे तिकडे अडकलेले आहेत। या ठिकाणी एसडीआरएफचे पथक देखील आलेले आहेत। बचाव कार्य देखील सुरू आहेत। महापालिका आयुक्त असतील, एसडीआरएफचे प्रमुख असतील, तसेच अग्निशमन दलाचे काही प्रमुख अधिकारी देखील या ठिकाणी आहे। मदत कार्य सुरू होत आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी मालेगाव मनपा आयुक्त आहेत। सर, काय सांगाल, काय सुरू आहेत मदतीचे कार्य? खरं तर त्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती, तथापि एवढ्या फास्ट पाणी वाढलं की त्यांना बाहेर येणं शक्य झालं नाही। आमच्या महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्याकडून तातडीनं दोर टाकून त्यांना आणण्याचा प्रयत्न झाला। ती बोट टाकणं शक्य होत नाहीये। त्यामुळं एकतर पाणी कमी होण्याचं वाट पाहणं किंवा हेलिकॉप्टरची व्यवस्था करणं ही 2 पर्याय प्रशासनापुढे आहेत। यापैकी जे शक्य लवकर होईल त्याप्रमाणे या लोकांची सुटका प्रशासनाकडून करण्यात येईल। काय एकंदरीत आपण प्रयत्न केले किंवा काय प्रयत्न करणार? या ठिकाणी म्हणजे सगळे सर्चचे प्रयत्न झाले, पण या ठिकाणी खडकाळ नदी असल्यामुळे आणि आमचं ते ओबीएम खाली टच होत असल्यामुळे आम्ही ती रिस्क घेत नाही। थोड्याच वेळात ते एखाद्या चॉपर किंवा हेलिकॉप्टरद्वारे एक पथक या ठिकाणी निर्माण करून आणि या 12 ते 13 जणांना वाचवण्याचे जे प्रयत्न करणार आहेत त्या परवानगीसाठी आणि जे काही सगळं या ठिकाणी जी पूर्ण टीम आहेत या सर्व टीम जे आहेत या 12 ते 13 जणांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। थोड्याच वेळात हेलिकॉप्टरचे देखील या ठिकाणी प्रयत्न होणार आहेत। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।